नमस्कार. कधी विचार केलाय की आपली इमारत सुद्धा आपल्याशी बोलत असते? हो, अगदी खरंय. मुंबई, पुणे, नवी मुंबईसारख्या शहरांमधल्या उंच इमारतींमध्ये राहताना आपण हे विसरूनच जातो की या काँक्रीटच्या भिंतीसुद्धा आपल्याला त्यांच्या आरोग्याबद्दल सतत काही ना काही संकेत देत असतात. चला तर मग आज हेच संकेत ओळखायला शिकूया. अरे, हे तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं दृश्य आहे, नाही का? खास करून मोठ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये. भिंतींवर किंवा छतावर असे ओल्याव्याचे पिवळसर डाग. आपल्याला वाटतं की हे अगदी सामान्य आहे. पण थांबा, हे फक्त वरवर दिसणारे डाग नाहीत. या साध्या दिसणाऱ्या डागांच्या मागे एक मोठी आणि खूपच गंभीर गोष्ट दडलेली असू शकते. तर मग मूळ प्रश्न हा आहे की तुमची इमारत तुमच्याशी काय बोलू पाहतीये? ती तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतीये? चला, याचाच शोध घेऊया. चला तर मग या सगळ्याच्या मुळाशी जाऊया आणि या सगळ्या समस्यांचा विलन एकच आहे, पाणी. हा एक असा अदृश्य धोका आहे जो हळूहळू आपल्या इमारतीला आतून पोखरतो. बघूया तरी हा प्रवास बाहेरून आत कसा होतो ते. आता इथे बघा, बाहेरून बघायला ही एक अगदी छोटीशी किरकोळ भेग वाटते, बरोबर? आपण कदाचित तिच्याकडे दुर्लक्षही करू. पण हीच भेग पाण्याला आत येण्यासाठी एक मोकळा रस्ता तयार करून देते. आणि मग हेच पाणी हळूहळू आत झिरपतं, थेट आपल्या पार्किंगचे बीम आणि छतापर्यंत. जी बाहेरून एक छोटीशी समस्या वाटते, ती आतून एक मोठं संकट बनू शकते. बरं, पण एवढं पाणी येतं तरी कुठून? हा प्रश्न पडला असेल. तर ऐका, अनेक कारणं आहेत ज्याकडे आपलं लक्षही जात नाही. पोडियमवर साचणारं पावसाचं पाणी असेल, रोज बादल्यांच्या बादल्या पाणी वापरून गाड्या धुणं असेल, एसीचं पाणी थेट भिंतीवर सोडणं, तुटलेल्या फरशा किंवा अगदी शोभेसाठी लावलेल्या कुंड्यांमधून होणारी गळती. आणि हो, 2 स्लॅब जोडणारे जे एक्सपॅन्शन जॉईंट्स असतात ना, तिथूनही पाणी सरळ आत शिरतं. ओके, तर पाणी आत येतंय हे तर आता स्पष्ट झालं. पण आत आल्यावर ते नेमकं करतं तरी काय? ते आपल्या इमारतीच्या काँक्रीट आणि स्टीलला आतून कसं पोखरतं, ह्यामागचं थोडं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. तर यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कार्बनेशन. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या काँक्रीटमध्ये एक नैसर्गिक ताकद असते, एक संरक्षण कवच असतं जे आतल्या स्टीलच्या सळ्यांना गंजण्यापासून वाचवतं. पण हवेतला कार्बन डायऑक्साईड हळूहळू आत शिरून हेच कवच कमकुवत करतो. म्हणजे जसं काय काँक्रीटने आपला रेनकोटच काढून ठेवलाय आणि आतलं स्टील आता पाऊस पाण्यात पूर्णपणे उघडं पडलंय. मग ही प्रक्रिया घडते तरी कशी? बघा, सगळ्यात आधी हवेतला कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 कॉन्क्रीटमध्ये हळूहळू प्रवेश करतो. त्यामुळे कॉन्क्रीटचं ते नैसर्गिक संरक्षण कवच नाहीसं होतं. आणि एकदा का ते गेलं की आतल्या स्टीलच्या सळ्यांवरचा तो अदृश्य संरक्षक थरही नष्ट होतो. आणि इथूनच खऱ्या धोक्याला सुरुवात होते. म्हणजेच स्टील गंजायला लागतं. आणि मग आतल्या सळ्या जेव्हा गंजून फुगायला लागतात, तेव्हा त्या बाहेरच्या काँक्रीटवर प्रचंड दाब टाकतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे हे, काँक्रीटचं पापुद्रा निघून सळ्या उघड्या पडतात. यालाच इंजिनिअरिंगच्या भाषेत स्पॉलिंग म्हणतात. ही गंजण्याच्या प्रक्रियेची शेवटची आणि सर्वात धोकादायक पायरी आहे. इंजिनिअरिंगच्या सिद्धांतानुसार हा तो क्षण आहे जिथे सगळं बिघडायला सुरुवात होते. एकदा का तो संरक्षक थर गेला की आतलं स्टील थेट ऑक्सिजन आणि पाण्याच्या संपर्कात येतं. आणि याचा परिणाम काय? गंजण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू होते. इथूनच आपल्या इमारतीच्या आरोग्याचं खरं नुकसान व्हायला सुरुवात होते. पण थांबा, घाबरून जाऊ नका. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. आतापर्यंत आपण धोके पाहिले, आता आपण त्यावरच्या स्मार्ट उपायांबद्दल बोलूया. प्रतिबंधापासून ते अगदी व्यावसायिक दुरुस्तीपर्यंत असे अनेक प्रभावी उपाय आहेत जे आपल्या इमारतीला एक नवं आयुष्य देऊ शकतात. आपण आपल्या सोसायटीचे पोडियम किंवा मोकळ्या जागेचं उदाहरण घेऊया. तिथे आपण काय करतो? पारंपरिक पेवर ब्लॉक्स किंवा फरशा लावतो. पण त्यात काय होतं? ते तुटतात, त्यांच्यात फटी पडतात आणि त्यातून पाणी खाली झिरपतं. यावर एक आधुनिक आणि खरंच खूप चांगला उपाय आहे, स्टॅम्प्ड काँक्रीट. हे खूप टिकाऊ असतं. त्याला जोड नसल्यामुळे पाणी झिरपण्याचा प्रश्नच येत नाही आणि याला देखभालही खूप कमी लागते. हे बघा किती छान दिसतंय. आधुनिक काँक्रीट लँडस्केपिंग याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे फक्त सुंदर दिसण्यापुरतं नाहीये. ही एक अशी डिझाईन आहे जी आपल्या इमारतीचं संरक्षण सुद्धा करते. म्हणजे सौंदर्य आणि सुरक्षा दोन्ही एकत्र. चांगली डिझाईन फक्त डोळ्यांसाठी नसते, तर ती इमारतीच्या संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असते.
एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवी. आपल्या इमारतीच्या संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची भिंत म्हणजे वॉटरप्रूफिंग. याला दुसरा कोणताही पर्याय नाही. पाण्याला बाहेरच्या बाहेर रोखणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे. आणि हो, वॉटरप्रूफिंग म्हणजे काहीतरी वरून लावायचा रंग नाही हा. या शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. जसं की एक्सपान्शन जॉईंटसाठी खास प्रकारचे लवचिक सीलंट वापरले जातात. कॉन्क्रीट ओतण्यापूर्वीच त्यात वॉटर बार बसवले जातात किंवा बांधकामानंतर जॉईंट्समध्ये खास सीलंट इंजेक्ट केले जातात. प्रत्येक प्रकारच्या जॉईंटसाठी एक विशिष्ट उपाय असतो. आणि आता येतो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, आपली सामूहिक जबाबदारी. कोणतीही टेक्नॉलॉजी, कोणतीही दुरुस्ती, ती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आपण सगळे मिळून काळजी घेतो. कारण ही आपली बिल्डिंग आहे आणि तिची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. आणि यासाठी काही रॉकेट सायन्स करायची गरज नाहीये. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण सगळेच करू शकतो. जसं की गाडी धुताना बादलीभर पाण्याऐवजी फक्त ओल्या फडक्याचा वापर करणं, एसीच्या पाण्याची पाईप भिंतीपासून दूर सोडणं, रिटेनिंग वॉलवर किंवा बाल्कनीमध्ये खूप मोठी आणि जड झाडं न ठेवणं, कुठेही पाणी साचलेलं किंवा फरशी तुटलेली दिसल्यास लगेच मेंटेनन्सला कळवणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिल्डिंगच्या देखभालीबद्दल होणाऱ्या सोसायटी मीटिंगमध्ये सक्रियपणे भाग घेणं. तर मग जाता जाता फक्त एकच प्रश्न. आज आपण जे काही पाहिलं, जे काही समजून घेतलं, त्यानंतर आपलं हे सामायिक घर, आपली सोसायटी सुरक्षित ठेवण्यासाठी या येत्या आठवड्यात आपण एकत्र मिळून कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो? जरा विचार करा, चर्चा करा आणि कृती करा. कारण आपली इमारत आपल्या सर्वांची आहे.